दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मी मध्यंतरी एक बातमी वाचली होती की काही वाघांची पिल्लं हे सर्कशीमध्ये आणले गेले. ते त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिले गेले, ते हळूहळू मोठे झाले. परंतु काही वर्षांनी ती सर्कस बंद पडली आणि मग त्या सर्कसच्या मालकांनी ते वाघ जंगलामध्ये सोडून दिले. परंतु असं समजलं की ते वाघ काही जे होते हे भुकेने मेले, काही वाघांना त्या जंगली कुत्र्यांनी फाडून खाल्ले. ह्याचा हे अशासाठी झालं की त्या वाघांना संघर्ष करण्याची किंवा ते जंगलातलं जीवन जगण्याची सवयच झाली नव्हती. स्वतःहून श्रम करून संघर्ष करून जे त्यांना भक्ष्य किंवा जे खाणं मिळवायचं होतं त्याची त्यांना सवय नव्हती. सर्कशीमध्ये ते त्यांना सर्व आयतं मिळत होतं आणि हा संघर्ष त्यांच्यासाठी नवीन होता. मी एक छोटासा मेसेजसुद्धा एकदा वाचत होतो की त्याच्यामध्ये असं जो सुविचार असतो की मी देवाजवळ संकट समोर आल्यावर सहाय्य मागितले, पण त्यांनी मला धीर दिला. संकट अंगावर आले त्यावेळेस मी देवाजवळ सहाय्य मागितलं, त्यावेळेस त्यांनी मला शक्ती दिली. देव आम्हाला हा संघर्ष करण्यासाठी शिकवतो. बघा, हबक्कूक ह्याचा पहिला अध्याय, हबक्कूक चॅप्टर 1, ह्यामध्ये हबक्कूक देवाला विचारतो ज्यावेळेस त्याच्यावर संकट आले की मी किती वेळा ओरडू आणि तू ऐकत नाहीस, असं तो परमेश्वराला सांगतो. परंतु कारण शत्रूचं संकट त्याच्यावर होतं, पण परमेश्वर त्याला काय म्हणाला की विश्वास धर, जे काही होईल ते वेळेनुसारच होणार आहे. बघा, हबक्कूकने देवावर विश्वास ठेवला. जरी संकट कमी झाली नाहीत तरी देव सहाय्य करील असा त्याला विश्वास होता. आमच्यासुद्धा संकटाच्या काळामध्ये देवावर विश्वास ठेवा. आमच्या या खडतर जीवनामध्ये येशूबरोबर चाला, तोच आमचे सहाय्य आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, हबक्कूक ह्याचा 2 अध्याय 3 वचन, हबक्कूक चॅप्टर 2 and verse 3. कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसावयाचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.